आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. वाढीव घरपट्टी विरोधात भीम आर्मी आक्रमक. भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली मागे घेण्याची मागणी. महापालिकेकडून लागू करण्यात आलेल्या भांडवली मूल्य आधारित घरपट्टीमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप करत भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जैलाब शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे जुन्या दराने घरपट्टी आकारावी अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शेख म्हणाले की काही भागांमध्ये ग्रामपंचायतीसारख्या सुविधा असताना मुंबई महापालिकेप्रमाणे घरपट्टी वसूल केली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर कराचा अतिरिक्त बोजा पडत आहे. मिरज महापालिका क्षेत्रात 1 लोकसभा खासदार, 2 विधानसभा आमदार आणि 1 विधान परिषद आमदार असूनही या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. वाढीव कर आकारणीबाबत लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच नागरिकांनी स्वतःहून पुढे येत महापालिकेकडे हरकती व आक्षेप दाखल करावेत आणि आपल्या हक्कासाठी संघटितपणे लढावे असे आवाहनही शेख यांनी केले. भांडवली मूल्य आधारित घरपट्टी विरोधात भीम आर्मीच्या वतीने लवकरच आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मिरज महापालिकेच्या वतीने जे भांडवली मूल्य म्हणजे रेडी रेकनेटच्या आधारे जे वाढीव घरपट्टी जनतेस लादलेलं आहे त्याचा आम्ही पहिला भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं पहिला त्याचा निषेध करतो व धिक्कार करतो. व वाढीव मूल्य घरपट्टी हे कदापि मिरजकर जनता हे सहन करणार नाही. कारण महापालिका क्षेत्रामध्ये 3 आमदार आणि 1 खासदार आहे. तर या लोकांनी काय केलं? आज जनता महापालिका क्षेत्रामध्ये जाऊन बघा, सांगली, मिरज, कुपवाडामध्ये रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि 3 आमदार असून 2 लोकनियुक्त आणि 1 विधान परिषद सदस्य असून आणि 1 खासदार असून देखील या झालेल्या महापालिका क्षेत्रामध्ये सांगली, मिरज, कुपवाडमध्ये लोकांमध्ये महापालिकामध्ये घरपट्टीच्या इथंमध्ये हजारोची संख्येने नागरिक त्रस्त झालेला आहे. आणि ह्या लोकांना काय देणं घेणं आहे की नाही? तर आज महापालिका क्षेत्रातील जनतेनं या 3 आमदारांना प्रश्न विचारायला पाहिजे, खासदारांना प्रश्न विचारायला पाहिजे. आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे की जनतेवर कर लादण्यासाठी नाही, जनतेच्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी. महापालिका क्षेत्रामध्ये अनेक उपनगरामध्ये गेले 3-3, 4-4 दिवस घंटागाडी येत नाही, अर्धा तास, पाऊण तास पाणी येत आहे. वसुली मुंबई महापालिकेची, सुविधा ग्रामपंचायतची असून हा चाललेला खोडंबा ह्या त्वरित प्रशासनाने मागं घ्यायला पाहिजे. आणि एखादा ठराव झालेला असेल याच्या पुढं ते ठराव या लोकनियुक्त नवीन महापालिकेचे जे नवनिर्वाचित जेवढे पण नगरसेवक आहेत त्यांच्यासमोर ठेवून हा ठराव विखंडित करून शासनाकडे परत पाठवायला पाहिजे. कारण जनतेने निवडून दिलेले हे आपलं राज्य आहे. प्रशासन हे जनतेसाठी असून जनता हे प्रशासनासाठी नसून हे लोकशाही मार्गाने जनतेने आता हे आंदोलन हाती घ्यायला पाहिजे. कारण लोकसभा झालेली आहे, विधानसभा झालेला आहे, महापालिका झालेला आहे. कुठलाही नगरसेवक, कुठलाही आमदार, कुठलाही खासदार तुमच्या बाजूला उभारणार नाही. तुम्ही स्वतःची लढाई हे स्वतः लढायला पाहिजे. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे. लोकशाही मार्गाने आपण सर्व प्रश्न आपण प्रशासनासमोर ठेवून आमदार आणि खासदारच्या जाऊन विचारा, त्यांच्या घरासमोर आंदोलने करा. कारण बाबा हे सगळं घरपट्ट्याने वाढीव झालेलं आहे. हे घरपट्टी त्वरित रद्द करा. आणि नगरसेवकांना आपण निवडून दिला, नगरसेवकांना जाब विचारा, महापौरांना जाब विचारा. कारण हे वाढीव घरपट्टी कराही मानणार नाही. पहिलेच मिरज महापालिकेला नगरपालिका असतानाच घरपट्टी आहेत ते चौपट आहे. हे घरपट्टी सुविधाच्या नावाने खोडंबा आहे आणि कर वसुलीच्या नावाने मुंबई महापालिकेचे च्या लेवलनं मिरज महापालिकेला तुम्ही घरपट्टी आकारले जात आहे. हे कदापि मिरजकर जनता सहन करणार नाही. मिरज महापालिकेची जेवढी बी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या क्षेत्राची जेवढी पण लोक आहेत त्यांनी जास्तीत जास्त या नोटिसाला हरकती करून या आलेल्या नोटिसाची खरं म्हणजे लोकांनी स्वतःहून
त्याची होळी करायला पाहिजे आणि निषेध करायला पाहिजे. कारण भीम आर्मीच्या वतीनं पण आता मोठं आंदोलन उभा करणार आहे आणि येणारे या बिलाईत जे पूर्वीच जे घरपट्टी आकारलेले ते मुळातच जास्त आहे आणि आलेली घरपट्टी म्हणजे हे जिजा कर आहे काय आणि तुगलक फरमान आहे असं आम्हाला वाटतंय. लोकशाहीमध्ये हे कसलं हे चाललेलं आहे, हे कदापि लोकशाही मध्ये जनता सहन करणार नाही आणि संविधानाच्या मार्गाने आता लोकशाहीच्या मार्गाने भीम आर्मी संविधान रक्षक बल टप्प्याटप्प्याने जनजागृती करून मोठे आंदोलन कानाकोपऱ्यात सभा घेऊन लोकांना जागृत करण्याचं काम आम्ही करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.